नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शरद करंडे. लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना मे महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता आता लवकरच तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे. 1500 रुपयाचा तुम्हाला जो हप्ता मिळतो शासनाकडून तो आता तुमच्या अकाउंटवरती लवकरच जमा होणार आहेत. आता शासनाची त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. तर काय अपडेट आलेली आहे, किती हप्ता जमा होणार आहे, ज्या ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते थकलेले आहेत त्यांना सुद्धा त्यांचे जे मागील हप्ते आहेत ते सुद्धा जमा होणार आहे. त्याची सुद्धा महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी शासनाने दिलेली आहे. आता लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते येतात सरसगट सगळ्या बहिणींना संघच हप्ते येतात, त्यामध्ये शासनाने थोडासा बदल केलेला आहे. आता काय बदल केला आहे आणि काय महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे चला तर आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. तर व्हिडिओ आपला नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जातील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी शासनाचा जो GR आहे तो GR या ठिकाणी आलाय बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत या ठिकाणी GR शासनाचा या ठिकाणी बघा 10 जून 2026 म्हणजे आजच या ठिकाणी हा GR या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. आता या ठिकाणी बघा शासनाने महत्त्वपूर्ण अशी या ठिकाणी अपडेट या ठिकाणी दिलेली आहे. तर काय महत्त्वपूर्ण अपडेट दिली बघा, तुम्हाला 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये मे महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरित करण्यासाठी शासनाने 3000 कोटी रुपयाचा निधी इतका मंजूर करून या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जो निधी आहे तो निधी सुद्धा या ठिकाणी शासनाने दिले आहेत. तर आता या ठिकाणी बघा 344 कोटी जो 344.74 कोटीचा जो निधी आहे तो निधी या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून दिला आहे मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना. आता यामध्ये शासनाने थोडासा बदल केलेला आहे. तर या ठिकाणी शासनाने काय सांगितलंय महत्त्वपूर्ण माहिती बघा. या ठिकाणी मग या ठिकाणी शासनाने सांगितलंय मे 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी 344.74 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरणा प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. तर या ठिकाणी शासनाने सांगितलंय ज्यातले अनुसूचित जाती आणि जमातीतील ज्या महिला आहेत म्हणजे SC आणि ST कॅटेगरीतील ज्या महिला आहेत त्या महिलांना या ठिकाणी सर्वप्रथम जो निधी आहे तो निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय शासनाने. 344.74 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिलाय. तर SC आणि ST कॅटेगरीतील ज्या महिला आहेत त्या महिलांना त्यांचे पेंडिंग हप्ते जे राहिलेत ते पेंडिंग हप्ते आणि मे महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी लवकरच मिळणार आहेत. त्यानंतर या महिलांना निधी वितरित झाल्याच्या नंतर ज्या ओपन आणि OBC कॅटेगरीतील ज्या महिला आहेत त्या महिलांना या ठिकाणी निधी वितरित केला जाणार आहेत. सर्वप्रथम SC आणि ST OBC SC आणि ST म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील महिलांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. त्यांचे मागील हप्ते या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यानंतर ओपन आणि OBC कॅटेगरीतील ज्या महिला आहेत त्या महिलांना या ठिकाणी जो योजनाचा लाभ आहे तो लाभ या ठिकाणी दिला जाणार आहेत. तर कधीपर्यंत तुम्हाला हा हप्ता मिळणार आहेत तर या ते 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 जून 2026 पर्यंत तुमच्या अकाउंटवरती या ठिकाणी निधी वितरित केला जाणार आहे. येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला हा जो निधी आहे 1500 रुपयाचा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. ज्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींनाच हा हप्ता या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 व्हीलर किंवा एकापेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील किंवा कोणी टॅक्सधारक किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसला असतील अशा महिलांनी या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही याची सर्व लाडक्या बहिणींनी दक्षता घ्यावी, खात्री बाळगावी. आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीये त्यांनी समजून जायचे की आमचा या ठिकाणी जो लाभ आहे तो लाभ या ठिकाणी बंद झालेले आहेत. जर तुम्ही योग्य असाल पात्र असाल आणि तुमच्या घरी कोणी लाभ घेत नसेल आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही महिला आणि बालविकास विभागाच्या तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी यासाठी तुम्ही अर्ज करू शकता की आम्ही यासाठी पात्र आहोत म्हणून. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाडक्या बहिणींनो, निधी वितरणास सुरुवात झाल्यानंतर त्यावर सुद्धा आपला चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.